असं म्हणतात ना, सत्य नेहमीच लपलेलं असतं आणि ते उघड करण्यासाठी धैर्य लागतं. आज मी अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहे, जी हरियाणा आणि चंदीगडला जोडणारी आहे. ही कहाणी आहे एका IPS अधिकाऱ्याची, ज्याच्या आयुष्यातील शेवटचा अध्याय इतका दुःखद झाला की संपूर्ण देश हादरला. चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. हरियाणातील IPS अधिकारी पुरण कुमार यांच्या कथित आत्महत्येच्या प्रकरणात FIR नोंदवण्यात आली आहे. पण या प्रकरणाबाबत अजूनही काही प्रश्न उत्तरे न मिळालेली आहेत. PTI या वृत्तसंस्थेनुसार FIR नोंदवल्यानंतर एक दिवसानंतर शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी पुरण कुमार यांच्या पत्नीने पोलिसांना एक पत्र लिहून FIR मध्ये दिलेल्या अपूर्ण माहितीबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यांनी त्यांच्या तक्रारीत सर्व आरोपींची नावे नीट नोंदवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात हरियाणाचे पोलीस महासंचालक DGP शत्रुजीत सिंग कपूर आणि रोहतकचे पोलीस अधीक्षक SP नरेंद्र बिजारनिया यांच्या विरोधात देखील गुन्हा नोंदवला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाच्या तपासासाठी 6 सदस्यांची एक SIT समिती स्थापन केली आहे. या समितीचे प्रमुख चंदीगडचे पोलीस महानिरीक्षक IG पुष्पेंद्र कुमार आहेत. मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी पुरण कुमार यांचा मृतदेह चंदीगड मधील सेक्टर 11 मधील त्यांच्या राहत्या घरी सापडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक चौकशीतून हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं दिसून आलं आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पुरण कुमार यांच्या पत्नी अमनीत P कुमार या वरिष्ठ IAS अधिकारी आहेत. अमनीत P कुमार यांनी चंदीगड पोलीस दलाच्या SSP कंवरदीप कौर यांना पत्र लिहिलं आहे. त्यात म्हटलं आहे की FIR मध्ये SC/ST कायद्याची जी कलमे लावण्यात आली आहेत त्यात बदल करण्यात यावा. बघूयात IAS पत्नीच्या तक्रारीत काय म्हटलं आहे. चंदीगड पोलिसांनी गुरुवारी 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उशिरा आत्महत्येला उत्तेजन दिल्याबद्दल आणि SC/ST कायद्याच्या काही कलमांखाली एक FIR नोंदवला. मृत पुरण कुमार यांच्या सुसाईड नोटच्या आधारावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुरण कुमार यांच्या पत्नीने तक्रार नोंदवली होती की त्यांच्या पतीच्या कथित सुसाईड नोटमध्ये ज्या लोकांचा उल्लेख आहे त्यांच्या विरोधात FIR नोंदवण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी. अमनीत P कुमार यांनी बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी चंदीगड पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. त्यांनी हरियाणा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. आता बघूयात पुरण कुमार कोण होते. पुरण कुमार मूळचे आंध्र प्रदेशातील होते आणि ते अभियंता होते. ते हरियाणा कॅडरचे 2001 च्या बॅचचे IPS अधिकारी होते. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी अंबाला आणि कुरुक्षेत्रमध्ये SP म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी अंबाला आणि रोहतक रेंजमध्ये पोलीस महानिरीक्षक म्हणून काम केलं. त्यांच्या पत्नी हरियाणामध्ये IAS अधिकारी आहेत. त्या विदेश सहकार विभागात आयुक्त आणि सचिव पदावर आहेत. या घटनेच्या वेळी त्या हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्याबरोबर जपान दौऱ्यावर गेलेल्या शिष्टमंडळाबरोबर होत्या. या प्रकरणावरून हरियाणा सरकार वादाच्या केंद्रात सापडला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी गुरुवारी 9 ऑक्टोबर रोजी जपानच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर चंदीगडमध्ये पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट घेतली. मुख्यमंत्री कुमार यांच्या IAS पत्नी अमनीत P कुमार यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा सुमारे 1 तास चालली होती. त्यानंतर मुख्यमंत्री प्रसार माध्यमांशी न बोलता निघून गेले होते. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी 9 ऑक्टोबर रोजी चंदीगडमध्ये एक पत्रकार परिषद देखील बोलावली होती, मात्र ती रद्द करण्यात आली. दुसरीकडे प्रसार माध्यमांमधून वारंवार उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना हरियाणाचे मुख्य सचिव अनुराग रस्तोगी फक्त इतकंच म्हणाले, पुरण कुमार एक कार्यक्षम अधिकारी होते आणि मी यापेक्षा जास्त काहीही बोलू शकत नाही. मुख्यमंत्री नायब सैनी यांनी गुरुवारी 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी हरियाणाचे पोलीस महासंचालक DGP शत्रुजीत सिंग कपूर यांना त्यांच्या राहत्या घरी बोलावलं होतं आणि या घटनेची माहिती घेतली होती. चंदीगड पोलीस म्हणाले, सेक्टर 11 मधील पोलीस ठाण्यातील एका IPS अधिकाऱ्याच्या आत्महत्येबाबत चौकशी केली जात आहे. चंदीगड पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार घराच्या CCTV कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ज्या खोलीत ही घटना घडली ती सील करण्यात आली आहे. तसंच CFSL टीमने घरातून कथित सुसाईड नोट व्यतिरिक्त काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील जप्त केली आहेत. हरियाणातील IPS अधिकारी पुरण कुमार यांच्या कथित आत्महत्या प्रकरणाबाबत काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी दलितांचा मुद्दा उपस्थित करत भाजपावर टीका केली.
प्रियंका गांधी म्हणाल्या, जातीभेदाने त्रस्त होऊन हरियाणाचे IPS अधिकारी वाय पूरण कुमारजी यांनी आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. देशभरात दलितांच्या विरोधात ज्या प्रकारे अन्याय, अत्याचार आणि हिंसेच्या घटना घडत आहेत ते भयावह आहे. त्यांनी रायबरेलीमधील दलित तरुणाची हत्या आणि भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती BR गवई यांच्यावरील हल्ल्याचाही उल्लेख केला. प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या, आधी रायबरेलीमध्ये हरिओम वाल्मिकी यांची हत्या, मग सरन्यायाधीशांचा अपमान आणि आता एका वरिष्ठ अधिकाऱ्याची आत्महत्या. यातून सिद्ध होतं की भाजपाची राजवट दलितांसाठी एक शाप आहे. कोणी सर्वसामान्य नागरिक असो की वरिष्ठ पदावरील अधिकारी, जर तो दलित समुदायातील असेल तर त्याला अन्याय आणि अमानुषपणाला तोंड द्यावंच लागतं. वरिष्ठ पदावरील दलितांची ही अवस्था असेल तर विचार करा, सर्वसामान्य दलित समुदाय कोणत्या अवस्थेत जगत असेल. मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी IPS अधिकारी वाय पूरण कुमार चंदीगड मधील त्यांच्या राहत्या घरी मृत अवस्थेत सापडले होते. चंदीगडच्या SSP कंवरदीप कौर म्हणाल्या, इथे एका आत्महत्येची नोंद झाली आहे आणि आम्हाला एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह वाय पूरण कुमार यांचा असल्याची ओळख पटवण्यात आली आहे. PTI या वृत्तसंस्थेनुसार 2001च्या बॅचचे IPS अधिकारी असलेले वाय पूरण कुमार रोहतक मधील सुनारिया मधील पोलीस ट्रेनिंग सेंटर मध्ये पोलीस महानिरीक्षक पदावर कार्यरत होते. गुरुवारी 9 ऑक्टोबर रोजी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी वाय पूरण कुमार यांच्या पत्नी आणि IAS अधिकारी अमनीत कुमार यांची भेट घेतली होती. या प्रकरणात अमनीत कुमार यांनी मुख्यमंत्री सैनी यांना एक तक्रार पत्र देखील पाठवलं होतं. हे प्रकरण अजूनही गूढ आहे आणि न्यायाची प्रक्रिया सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.